लोकांना शिकवत नाही तो अहंकार देतो आणि मनापासून निघत नाही तो नमस्कार देतो. त्यामुळे नुसतं फॉर्मॅलिटी म्हणून नमस्कार न करता आपण खरोखर एकमेकांना मनापासून नमस्कार करूया असं मला वाटतं. आणि म्हणून मी पुन्हा एकदा तुम्ही सगळे मला ऐकताय ना यासाठी पुन्हा एकदा नमस्कार असं म्हटले. कारण मला ऐकण्यात शक्यतो कोणाला इंटरेस्ट नसतोच. जो मुख्य कार्यक्रम असतो त्या मुख्य कार्यक्रमातले जे मान्यवर असतात किंवा जे इतर गोष्टी असतात त्यामध्ये सगळ्यांचा जास्त रस असतो. म्हणून एकदा प्रथम करून बाई माझ्याकडे आहे की नाही लक्ष. तर एकत्र येणं ही सुरुवात आहे, सोबत राहणं ही प्रगती आहे, मदत करणं हे संस्कार आहेत आणि सोबत राहणं हे स्वागत करणं ही संस्कृती आहे. आणि आपल्या या संस्कृतीनुसार उपस्थित सर्व मान्यवरांचे, पदाधिकाऱ्यांचे, मित्रपरिवाराचे, कुटुंबियांचे आणि अर्थातच सर्व शुभचिंतकांचे मी सगळी धर्म मनापासून स्वागत करते. आज या कार्यक्रमाला बरेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. या कार्यक्रमाची ज्या उत्सवमूर्ती आहेत, ज्यांच्यासाठी आणि ज्यांच्यामुळे आपण या ठिकाणी जमलेलो आहोत, त्या संगीता लोके यांना मी विनंती करते की आपण सर्व उपस्थित मान्यवरांना आदरातिथ्याने व्यासपीठावरती घेऊन यावं. माननीय प्रशांत पैलवान साहेब, माननीय संभाजी सावंत साहेब, माननीय राजा गायकवाड साहेब, माननीय ओमप्रकाश साहेब आणि माननीय विशाल भोसले साहेब या सगळ्यांना आपण व्यासपीठावर घेऊन यावे अशी मी आपल्याला विनंती करते. जीवन ज्यांचे अवघे आहे पुरुषार्थाचे पराक्रमाचे, ज्यांनी आपल्या परिश्रमातून शिखर गाठले कर्तृत्वाचे, कृतज्ञतेतून मोठी येती सहजपणाने ठाव मनाचे, शब्दसुमरांनी स्वागत करूया या सोहळ्यातील सर्व मान्यवरांचे. मी शब्दसुमरांनी सर्वप्रथम सर्व मान्यवरांचे या ठिकाणी आभार व्यक्त करते आणि स्वागत करते की आपण वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आणि येणं हे संगीताताईंसाठी काही वेगळं नाही, त्यामुळे अडचण ही असणारच आणि त्याच्यावरती कशी मात करायची ह्याचं पूर्णपणे त्या ट्रेन झालेलं आहे. कार्यक्रम जसा उत्तर पुढे जाईल तसं आपल्या सगळ्यांना कळेलच. असो तर आता आपण कार्यक्रमामध्ये सर्व आपले जे या ठिकाणी मान्यवर बसलेले आहेत त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया. सर्वप्रथम आपण सगळ्यांचं शब्दसुमनाने स्वागत केलेलं आहेच. या व्यतिरिक्त आता आपण या ठिकाणी स्वागत करणार आहोत प्रत्येकाचं पुष्पगुच्छ. आणि आपण कोकणात आलेलो आहोत त्यामुळे कोकणामध्ये आल्यानंतर या सीझनला आपण जास्तीत जास्त प्रमाणात आंबे पाहत असतो. आणि संगीताताईंच्या मनात हेच आलं की आपले जे मान्यवर येणार आहेत त्यांना पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ हे सगळी फॉर्मॅलिटी न करता प्रत्येकाला आपण एक आंब्याची पेटी देऊया आणि या युनिक कार्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या. हे सगळे मान्यवर जे आलेले आहेत या ठिकाणी ते सगळेच कोकणातले नाही आहेत, त्यामुळे कोकणातले जे नसणारे मंडळी असतात त्यांना आंब्याचं जास्त कौतुक असतं कोकणातल्या. त्यामुळे तीच सगळी जाण ठेवून संगीताताईंनी असा निश्चय केला की आपण सर्व मान्यवरांना एक गुलाबाचं फूल आणि एक आंब्याची पेटी अशा प्रकारे स्वरूप ठेवलं आहे त्यांनी त्यांचा सत्कार करण्यासाठी. सर्वप्रथम आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत डॉक्टर ओमप्रकाश शेटे साहेब यांना आणि त्यासाठी मी आमंत्रित करते भीमा पवार साहेब यांना की कृपया आपण आपल्या शुभ हस्ते ओमप्रकाश सर यांना सन्मानित करावे. सरांची ओळख करून देते. सहाय्यक सचिव केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, निर्माण भवन, नवी दिल्ली ही सरांची फॉर्मल ओळख आहे. त्याचप्रमाणे सर माननीय मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी 2015 ते 2019 या दरम्यान राहिलेले आहेत. याच दरम्यान कक्ष प्रमुख, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष, त्याचप्रमाणे धर्मदाय उच्चाधिकार तपासणी समितीचे सदस्य राहिलेले आहेत. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे ते संचालक राहिलेले आहेत आणि दुर्गम स्थानातील सर्व गोरगरिबांना मदत करण्याचे कार्य हे सरांच्या हातून झालेले आहे. असे हे सर आपल्याला स्वागत करणार आहोत.
राजा गायकवाड सर यांचं आपण या ठिकाणी स्वागत करणार आहोत. डेप्युटी कमिशनर आणि त्यासाठी मी आमंत्रित करते संपदा भोसले मॅडम यांना की कृपया आपण राजा गायकवाड सर यांचं या ठिकाणी स्वागत करावं. झालेले आहे. सणाचा आढावा घेणारे पॉवर गेम हे पुस्तक देखील त्यांचे प्रकाशित झालेले आहे आणि भ्रमंतीची आवड असणाऱ्या आणि आतापर्यंत एक नाही दोन नाही तर 35 देशांना सहकुटुंब त्यांनी भेट दिलेली आहे. असे राजा गायकवाड सर आपल्याला या ठिकाणी मान्यवर बनवून लाभलेले आहे, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. यानंतर आपण सन्मानित करणार आहोत आपल्या चिपळूण नगरीमध्ये सगळ्यांच्याच परिचयाचे असणारे डॉक्टर प्रशांत पटवर्धन सर यांना आणि त्यासाठी मी आमंत्रित करते माननीय डॉक्टर जबले मॅडम यांना की कृपया आपण आपल्या शुभ हस्ते पटवर्धन साहेब यांना सन्मानित करावे. उद्योग इंडस्ट्रीज किंवा एज्युकेशनल इंडस्ट्रीज इन्स्टिट्यूट्स त्याचप्रमाणे वेगवेगळे प्रतिष्ठान वेगवेगळे असोसिएशन ज्याचे अध्यक्ष आणि सदस्य आहेत, वेगवेगळ्या स्तरावरती त्यांनी काम केले आहे समाजासाठी अशी यांची ओळख आहे. असे हे पटवर्धन साहेब आपल्याला मान्यवर म्हणून लाभले, त्याबद्दल त्यांचे देखील मनापासून आभार. यानंतर नगरपालिकेचे मुख्याधिकारी माननीय विशाल भोसले साहेब यांना आपण सन्मानित करणार आहोत आणि त्यासाठी मी विनंती करते डॉक्टर गोडकुंडे यांना की कृपया आपण आपल्या शुभ हस्ते भोसले साहेब यांना सन्मानित करावे. आपल्या चिपळूणमध्ये एक प्रसिद्ध असं व्यक्तिमत्व माननीय विशाल भोसले साहेब सन्मानित करणार आहोत. करणार आहोत माननीय संभाजी सावंत साहेब यांना आणि त्यासाठी मी विनंती करते आपल्या आयन लेडी चाळके मॅडम यांना की कृपया आपण आपल्या शुभ हस्ते सावंत साहेब यांना सन्मानित करावे. श्री संभाजी सावंत हे सन 1989 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक म्हणून महाराष्ट्र पोलीस सेवा भरती झाले. जळगाव, धुळे, नाशिक, मुंबई, पुणे, सिंधुदुर्ग, PTS जाऊन तुर्ची, सोलापूर इत्यादी ठिकाणी राज्याच्या गृह खात्यात उत्कृष्ट अशी सेवा बजावलेली आहे. पोलीस दलामध्ये उपअधीक्षक असलेले मान तालुक्यातील देवापूर गावचे हे सुपुत्र यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवा कार्यातील गुणवत्तापूर्ण सेवेची दखल घेऊन राष्ट्रपती पोलीस पदक राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे. असे हे आपल्या महाराष्ट्राचं एक सुपुत्र म्हणू शकतो आपण त्यांना. संभाजी सावंत साहेब यांना आपण या ठिकाणी सन्मानित केलेला आहे आणि त्यांची एक वेगळी ओळख म्हणजे संगीताताईंचे भाऊजी म्हणून ते या नात्याने देखील ते आज या ठिकाणी मान्यवरांच्या यादीमध्ये उपस्थित राहिलेले आहेत. आपल्या आजच्या उत्सवमूर्ती संगीता लोटे यांना या ठिकाणी सन्मानित करण्यासाठी त्यांच्या बहीण वर्षा सावंत या इथे आलेल्या आहेत. त्यांच्या हस्ते आपण संगीताताईंना देखील सन्मानित करणार आहोत. कार्यक्रमाच्या पुढील टप्प्यावरती आपण वळणार आहोत. असं म्हणतात आयुष्यात पुढे जाण्यासाठी योग्य ते नियोजन असावं लागतं आणि कुठलाही कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी योग्य ते प्रयोजन असावं लागतं. आणि आता आपण कार्यक्रमामध्ये पुढील टप्प्यावरती जाणून घेणार आहोत आजच्या या कार्यक्रमाचे प्रयोजन अर्थातच प्रास्ताविक. आणि हे प्रास्ताविक करण्यासाठी मी माईक हाती देते प्रज्ञा सावंत यांना की कृपया त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सादर करावं. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले शेट्टे सर, चिपळूण नगरपालिकेचे मुख्याधिकारी भोसले सर, शिवाय संभाजीराव पवार आणि राजा गायकवाड साहेब, अनेक मान्यवर चिपळूणमधले माझ्यासमोर बसलेले आहेत. आपल्या सर्वांचं मी या कार्यक्रमात स्वागत करतो. यायचं असं ठरवल्यानंतर
नेमकं काय बोलावं असा माझ्या मनात प्रश्न होता. मग मी मॅडमला म्हटलं, मॅडम तुमची कादंबरी मला तुम्ही द्या, वाचतो आणि त्या कादंबरीवर आपण बोलूया. जेव्हापासून माणसाला बोलायची कला अवगत झाली तेव्हापासून ते एकमेकांना गोष्टी सांगायला लागले. मग त्या गोष्टी पूर्वी प्राण्यांच्या असायच्या, तिच्या हिसाबने त्या गोष्टी असतात त्या. मग नंतरच्या काळात काय झालं, जीवनाच्या आणि लोकव्यवहाराच्या अनुभवावर मग माणसांच्या गोष्टी लोक एकमेकांना सांगत लागले. एकमेकांच्या कथा, माणसांच्या कथा लोक आवडीने ऐकू लागले आणि म्हणून कथा, लघुकथा, दीर्घकथा, कादंबरी हे साहित्य प्रकार सर्वच भाषांमध्ये प्रसिद्ध होऊ लागले. एक उत्तम कादंबरी मराठी साहित्य विश्वाला दिलेली आहे, त्यासाठी त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. यापुढेही त्यांनी असंच लिहित राहावं, दिसामध्ये काहीतरी लिहिलं आणि आपल्याकडे वाचित जावं या वृत्तीप्रमाणे यापुढेही त्या लिहित्या राहतील आणि कोकणातला दिसत माणसं वेगवेगळ्या कथांच्या, कादंबरीच्या माध्यमातून मराठी साहित्यात नवनवं विश्व निर्माण करतील अशा प्रकारची मी त्यांना विनंती करतो आणि शुभेच्छा देतो. त्यांचं अभिनंदन करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी आमंत्रित करते माननीय राजा गायकवाड सर यांना, कृपया आपण आपले मनोगत व्यक्त करा. सहा महिने बाहेर घालून त्या पात्रांनी त्या कुटुंबाच्या हिची चालवली त्या ती पात्र ते त्याचे कथानायक नाही करत. इतका भौगोलिक परिसर जो आहे ते देखील त्यातलं एक पात्र आहे. त्यानंतर मी सरळ गाडी काय आमच्याकडे लाड वगैरे सगळे गाड्या सगळी स्थळं पद्धत केली ती सगळी मी बघितली. सोशल मीडिया हा सात दिवसात असा होण्याचा आता वेळ आहे. 7 दिवस आहे की त्याचे खोटे भाग माझ्या आणि सगळ्यांना कळून की फेसबुकच्या माध्यमातून त्यामुळे मला त्याच्याबद्दल बोलायला आवडतं की सोशल मीडियामुळे किंवा फेसबुकमुळे प्रत्येकाला अभिव्यक्तीचं व्यासपीठ मला लिहिता येतं की नाही किंवा मी कसं लिहू शकतो, कसं व्यक्त होऊ शकतो या आता वेळेस आपल्याला शक्य झालं असेल. परंतु फेसबुकमुळे जे बरं वाईट काही असेल तरी आपल्याला त्याचं व्यक्त होता येते आणि हे सर्व मनातून आतून आलेलं असतं. त्याला अलंकारिक भाषेची गरज असते. तर ते श्रेष्ठ पोटतिट्टी लिहिलंय की ते आपल्या मनाला भेटतं. त्यामुळे ही कादंबरी प्रेम कथा किंवा संघर्ष कथा मराठी साहित्यात ठरवणार मानलं याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही. मोठ्या इंजिनियरने एक पुस्तक लिहून काढलं त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि आभार. धन्यवाद. गेलेले क्षण ते आठवणी देऊन जातात. काही माणसं शब्दातून जगण्याचं सार देऊन जातात, तर काही माणसं विचारातून जीवनाला आकार देऊन जातात. आणि सरांचे जे विचार आहे, सरांचं जे असणं आहे ते संगीताताईंच्या जीवनाला कशा पद्धतीने आकार दिले गेलेले आहे हे त्यांनी त्यांच्या एका स्पेशल अशा सरांवरती FB पोस्ट केलेले आहे. त्यातून आपण सगळ्यांनी जाणलं की सरांनी किती पावलोपावली त्यांना मदत केली. हे सगळं जो त्यांचा लेखिका म्हणून जो प्रवास आहे तो पूर्ण होणार. पण या ठिकाणी आमंत्रित करत आहोत हजारे कंपाऊंडर जे खास कोणी येथून आलेले आहेत. यांची विशेष ओळख करून द्यायची म्हणजे यांनी डॉक्टर लोटे यांच्यासोबत काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांचं मनोगत ऐकणं हे आजच्या दिवसासाठी खरोखरच खूप गरजेचं आहे. मी विनंती करते व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित सर्व आपण आज या ठिकाणी ते पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी खरंच पुस्तक प्रकाशनाचा सोहळा जरी असला तर डॉक्टर लोटेच्या बाबतीत आमच्या मनात काय होतं, काय डॉक्टर लोटे काय होतं हे जवळ 9 वर्ष आहे. कारण मी
समजायचे. कारण तो एरिया असा आहे, कुणबी समाज, अशिक्षित एरिया आणि डोंगराळ एरिया, ते काम करायचे. रोज 100 ते 150 कमीत कमी पेशंट सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत येतात. रात्री 1 वाजता 2 वाजता. त्या PSCला आजपर्यंत इतिहास आहे. एवढी PSCच्या त्या डिलिव्हरीज होत्या, त्या डिलिव्हरी एवढ्या होत्या की महिन्याला 15 ते 20 डिलिव्हरीज कमीत कमी तिथं असायच्या. त्यांनी त्याच्या काळातून काय काय लिहिलं वाचेल. पण खरंच एक आश्चर्य वाटतं की त्या ज्या मोठ्या मॅडम आम्ही संसारात गुंतलेल्या बघितल्या, त्या लेखिका टाकतात. वेळ माणसाला काय बनवेल आणि कसं बनवेल हेही सांगता येत नाही. मी त्यांना पुढच्या लेखिका म्हणून शुभेच्छा देतो. त्यांच्या आयुष्यातल्या ज्या घटना घडल्या त्यांना आपण उज्ज्वल आयुष्यासाठी मला शुभेच्छा देतो. त्याच्या मुलाच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. आणि इथं बोलल्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. मंडळी, जिथे विकृती असते तिकडे विवाद होतात आणि जिकडे संस्कृती असते तिथे संवाद होतात. आणि यापुढे आपल्याशी संवाद साधण्यासाठी मी माईक आदरणीय शेटे साहेब, गायकवाड साहेब, डॉक्टर पुरुषोत्तम सर, भोसले साहेब आणि आज ज्यांचं पुस्तकाचं प्रकाशन होत आहे त्या आपल्या बहिणी आदरणीय संगीताताई लोटे मॅडम. ज्या पुस्तक आपण वाचलेलं आहे त्या पुस्तकामध्ये बरीच पात्र आहेत, व्यक्ती आहेत. त्या व्यक्तींचा माझा जवळचा संबंध आलेला आहे आणि आता सुद्धा आहे. यामध्ये एखादा बाप, वडील किती चांगला असावा किंवा एखादी आई, माता किती चांगली असावी, किती सहकार्याची असावी आणि आपल्या मुलाबाळावरती किती लक्ष देणारे असावे. म्हणजे हे पुस्तक वाचून कम से कम डॉक्टर लोकांनी हे पाहताना की ज्यांना एखादा मनुष्य वाचल्यानंतर पैसे देताना सुद्धा काय वाटत नाही, पण बऱ्याच वेळा अनुभव होतो की महत् प्रयासाने, याचं जो कोण सांगतात ते महत् प्रयासाने डॉक्टरांनी पेशंटला वाचवलं आणि ज्यावेळेला बिल सांगितलं तेव्हा पेशंट अटॅक मिळाले. जे तिथं थोडा तरी विचार, थोडा जर वाचला असेल लोक देतात, थोडी तरी सहानुभूती हे पुस्तक वाचलं डॉक्टर लोकांनी केली थोडं फी मध्ये किंवा कन्सेशन मध्ये, तरी या पुस्तकाचं यश आहे असं मी समजेन. या ठिकाणी मला मनोरंजन करण्याची संधी दिली त्याबद्दल मी संगीताई वहिनी लोटे आणि सर्व व्यासपीठ यांचा आभार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. कार्यक्रमाला बराचसा उशीर झाला. स्वप्नाचं उदाहरण वेगळं आहे. बायकोनी मी म्हटले की मला कार्यक्रमाला जाता येत नाही, कारण इलेक्शनचं कॅम्पेनच्या काही जबाबदाऱ्या माझ्यावरती. आता विरोध असं एका सभेचा प्रमुख आहे, त्यामुळं पॉलिटिकल असाइनमेंट आहे, त्याचं फीज करायचं. राज्यामध्ये आपला नाव आपल्या कार्यकर्त्यांनी सिद्ध करण्याची संधी काढावी लागते म्हणून मी तिला सांगितलं. तिला मला म्हटलं की माझी सोबत तिथं वाढत होते कोकण. तिला माहिती माझं माझ्या बायकोल्यानंतर माझं कोकणा होते, एवढे चांगले लोक या कोकणामध्ये राहतात. त्या निसर्ग माणसाला जगण्याची प्रेरणा देतो. मला ज्याच्या वेळेस सगळ्यात जास्त मोठं होतं त्याच्या वेळेस प्रगती कसं आहे उमेश काढून बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत आणि शून्यातून विश्वविद्यालयामध्ये एक खुली असलेला माणूस, यांनी त्या ताकदीने लढलेले आणि रेल्वेमध्ये खुली असलेला माणूस. हा तो बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचा अध्यक्ष. आणि काहीतरी अशी इन्सिडन्स घडली त्यांची माझा परिचय झाला आणि मैत्रीमध्ये रूपांतर झालं. मी जेव्हा होणार तेव्हा मी इथे असतात माझ्यावरती नजरे घेतात. मी काय काय बघितलं करून माझ्या बायकोला सगळं सांगतात. मला ज्याच्यावेळेस दुःख होतं त्यावेळेस मी समुद्राच्या काठावरती ह्या कोकणात येऊन ते दुःख त्याला अर्पित करतो आणि ताकदीनं महाराष्ट्रात करतो. एवढी
ताकद आहे आपण आजच्या पुस्तक प्रकाशन म्हणता येईल, विमोचन म्हणता येईल, परंतु त्या कमी लागणार नाही. सकाळी मी दररोज या कार्यक्रमाला जातो. माझी ब्रॉडकास्ट लिस्ट आहे. आमच्यावर प्रेम जास्त असल्यामुळे 5286 महाराष्ट्राच्या ग्रुपमध्ये आमचा नंबर घेऊन ऐकत असतो. त्याच्यावरती दररोज अपडेट असते माझ्या कार्यक्रम मी पाठवून दिलं. आज बहुत रोमॅन्टिक म्हणून देखील आहे. आता इतक्या लोकांना कसं सांगा की पुस्तक काय कुणावर लिहिले काय. पण सेकंडरीला माझी भाषण झालं त्यावेळेस लोक मात्र तुम्हाला रिॲक्ट होतात. त्यांच्या लक्षात येऊन जाईल की आपण कुठल्या कार्यक्रमासाठी होतो. त्यांना वाटतं रोमॅन्टिक बल जीवनात एखादं पुस्तक असतं आणि प्रेम कथा असतं त्यावरती तुम्ही त्याच्या विमोचनात चालला. बरेच माझे मित्र आमदार वगैरे त्यांनी असं तुला सिंबॉल टाकले सकाळी त्यांची पाहतो आणि निवड देतो. आजच्या कार्यक्रमाला अजून उपस्थित असलेले उद्योगपती पत्रकार प्रशांत पटवर्धन या नगरीच्या नगर परिषदेचे मुख्य अधिकारी माझे मित्र विशाल भोसले, जीएसटीचे डेप्युटी कमिशनर राजेंद्र गायकवाड यांचा चांगला पैलू माझ्यासमोर आला असलेले लेखक आहेत ज्यांनी पोलिसांमध्ये राहून पोलिसांमध्ये जनरली माणूस नसते असा काही भाग असतो त्याच्या देण्याचं काम संभाजी सावंत साहेब आपण केलंय. त्यामुळं आपल्याला राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित झाले आनंद वाटला. माझे मित्र उमेशजी गाळवणकर बॅरिस्टर नागपूर संस्कृती अध्यक्ष, माझ्या समेत आलेले बंडू खाडेकर आणि मी खास त्यांचा उल्लेख करेल असे त्यांना कंपाऊंडर म्हणता येणार नाही कारण प्रॅक्टिकली ती माणसं एवढी स्किलफुल असतात. नवीन लोकांपेक्षा 1000 त्यांना ज्ञान असण्याचे 1000 आहे. कारण मेडिकल क्षेत्रामध्ये काम करत असताना अशी माणसं मला दुर्मिळ असतात. मी स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही गोष्टी पाहिल्या. त्याला माहिती होतं मी इतर येण्याच्यापूर्वी मला हॉस्पिटलमध्ये या जिल्ह्याच्या पुढं पंढर चालू होता. माझी 20 जिल्हे करून झालं. नोव्हेंबरमध्ये माझी ऑर्डर झाली. 20 जिल्ह्यांचा आढावा घेत असताना प्रत्येक जिल्ह्यात 2-3 दिवस झालं. प्रॅक्टिकली रूट लेवलला जो खऱ्या लोकांच्या अडचणी काय त्याच्यावरती डॉक्युमेंट्स तयार करून शासनाला सादर करून त्यावरती स्कीम किंवा जी शासन निर्णय यासाठी प्रचंड मेहनत घ्यावं लागते. पण ती मेहनत घेत असताना लाखो किलोमीटरचा प्रवास करतो. सिंधुदुर्गची माझी बैठक झाली होती ती रेडी होती आणि पुढं कंडक्ट चालू होतो वाला हॉस्पिटल त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला आणि त्यावरती आत्ता जो मुद्दा उपस्थित झाला की पुस्तकामध्ये मेन्शन आहे की आग्री मिळवणं किंवा डॉक्टर भारत दोडेंना वाटलं की कर्मचाऱ्यांना आपण पाहिजे तेवढा एक डीए असू द्या किंवा डीए असू द्या सगळ्या गोष्टी देऊ शकत नाही आणि सरकारचा पगार कमी. त्यावेळेस कुठेतरी त्या मीटिंगमध्ये असा प्रश्न उपस्थित केला आणि बरीच डॉक्टर उत्सुक नसतात कारण 17-80,000 कोण काम करायला मला एक डॉक्टर पर डे 1 लाख पुस्तक 25-25 लाख 50,000 लाख प्रत्येक डॉक्टरचं इंटेन्शन केलं असतं की पैसा कमवावं पण किमान उपजीविका चालण्यापुरता चांगला पगार त्याला असला पाहिजे. तो काही लाखाच्या घरामध्ये असला पाहिजे. मी त्यांना म्हटलं की परमेश्वरापासून प्रार्थना करा की माझं विजन वापरण्याची संधी परमेश्वराने माझ्या बहिणीच्या आशीर्वादाने मला राज्याला लवकरच लाभो आणि त्या विजनच्या माध्यमातून प्रॅक्टिकली होताना वैद्यकीय क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी ग्रामीण भागामध्ये ज्या विद्यार्थी इंटरव्ह्यू येतो त्याच्यामध्ये काम करत असताना त्यांना एक वेगळा ग्रेड असतात स्किल असतात आणि तो का नजरअंदाज करत तुम्हाला माहीत नाही परंतु भविष्यात मी त्याच्यावरती काम करणार आहे. म्हणजे पुस्तकाचा दुसरा भाग हा असेल या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळेस या शहरामध्ये त्याचा पाया रचला गेला ही आजच्या काही कार्यक्रमाची गाभा असावा. खरं म्हणजे तिकडनं निघाल्यापासून रात्री 2 तास झोप झाली होती मी ऑलवेज फ्रेश होतो कारण मला सवय येत असताना माझ्यासमोर असं चित्र डोळ्यासमोर जात होतं. जनरली कुठल्या कार्यक्रमाला येत असताना कधी 1-2 दिवस 3 दिवस कधी तयारी करत नाही परंतु येत असताना कुठली तरी अटॅचमेंट असते त्या अनुषंगाने भूतकाळात जाण्याचा मी प्रयत्न केला आणि करत असताना इथपर्यंतचा प्रवास खूप सुखद झाला. ताई माझी वाढत होती मला एक सवय आहे कोकणातली माणसं जनरली संध्याकाळच्या वेळेला बाहेर पडतात. चुकून दुर्दैवाने कोकणातल्या माणसाला दुपारच्या वेळेला आलं एकही कुठली माणूस घरात म्हणजे बाहेर दिसत नाही. घराच्या आतमध्ये एकत्र झोपलेले अनेक कुठली माणसं मी बघितले. मला ते सांगत ऍड्रेस शोधायला आवडत गाड्याच्या गणपतीचं माझं तसं थोडा रस्ता एका घरामध्ये उघडे झोपलेली सगळी माणसं होती अगदी दुपारी 8
माझ्या लक्षात आलं की आपण चुकीच्या वेळेला आलो. आवाज तिला पोचद्या म्हणलेले, कारण त्यांच्यात घ्या नाही त्या वेळेला आला गावडकर म्हणत असतात मोठी माणसं त्यामुळं तितकेच आळशी आणि तितकेच चांगले असे दोन प्रकार मला बघायला मिळतात. असं एक असताना सुखद वाटतं. माझी ताईने गुलाबाचे फुल घेऊन खाली उभवलं आणि तिला फुलं दिल्याच्या नंतर मला वाटलं पटकन तिच्या खालची काटे असे मोडून काढले आणि फुल मात्र माझ्या विचाराला लावलं. आज फुल माझ्या बरोबर आहे. ताईने तुझ्या आयुष्यामध्ये काटे असेच निघून जावे आणि या फुलासारखा सुगंध तुझ्या आयुष्यामध्ये व्हावं ही परमेश्वराची म्हणजे डॉक्टर श्यामराव कलमाडींचं एक सभागृह येत असताना आणि त्या सभागृहामध्ये गर्दी भरली होती. सह्याद्री हॉस्पिटल जे पुण्याचं आहे त्यांनी मला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचा प्रमुख या नात्याने एक वक्ता आणि एक कार्यतत्पर अधिकारी म्हणून संबोधित करायला बोलवलं होतं. डॉक्टर विपिन रुगुते यांचं नाव प्रख्यात असे लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन आहे. त्यांनी 50 ट्रान्सप्लांट त्यावेळेस केले होते 18 जून 2017 आणि जितके ट्रान्सप्लांट करणारे लोक होते 50 डोनर आणि 50 रिसिपिएंट अशा पद्धतीचे 100 लोक तिथे होते. डॉक्टर विचार केले समाजाची सेवा करतात. मी दररोज असे 4-5 मृत्यू बघतो. मृत्यू झालेल्या माणसाची संवाद साधत असताना प्रेमाशिवाय कुठलीच गोष्ट नाही आणि तू प्रेमात एवढी डुबलीस त्याला डोल्या लावून ज्या पद्धतीने तू प्रेम करतेस ना ते त्याला तोडच नाही, त्याला तोड नाही. माणसं जगतात अशा पद्धतीने जगतात. याच्यासारख्या मूर्तिमत्व काय असलं पाहिजे अशा घ्या म्हणून तू भ्या कमी मारता नाही अशा पद्धतीचं पुस्तक लिहिलंस. मला सुरेश भटाच्या मोळ्या त्या तुझ्यावरती आज खरंच विजलो आज जरी मी हा माझा आनंद नाही. विजलो आज जरी मी हा माझा आनंद नाही. पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेल नाही. अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही. अडवू शकेल असेल अजून अशी भिंत नाही. धन्यवाद. कारण म्हणजे आज संगीता आणि डॉक्टर भारत यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि त्यामुळेच आजचा हा दिवस त्यांनी पुस्तक प्रकाशन सोहळा करण्यामध्ये निवडलेला आहे. हे पुस्तक प्रकाशित होत आहे आजपासून लेखिका संगीता ढोके म्हणून अशी एक वेगळी ओळख संगीताताई यांना मिळणार आहे. त्याबद्दल देखील त्यांना शुभेच्छा आणि अर्थातच लग्नाच्या वाढदिवसाच्या देखील मनपूर्वक शुभेच्छा. सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी पुस्तकाचे अनावरण करून हे पुस्तक आजपासून सगळ्यांसाठी खुलं करण्यात येत आहे, उपलब्ध करून देण्यात येत आहे. आज प्रेम कमी करताना या पुस्तक प्रकाशन सोहळ्यानिमित्त माझ्या विनंतीस मान देऊन सर्व आदरणीय मान्यवर तो उपस्थित झालेले माझ्या सगळ्या जीवलग मैत्रिणी ज्या माझ्यावर प्रचंड प्रेम करतात त्या सगळ्या इथं एका हाकेला आहेत. त्या नेहमीच माझ्या एका हाकेला धावत असतात. त्यांचं मी मनापासून स्वागत करते. मी माझ्या थोडक्यात मनोगत व्यक्त करते. आता त्या मैत्रीबद्दल पण बोलणारच आहे. आणि जेव्हा डॉक्टर आजारी होते तेव्हा ह्या सगळ्या मैत्रिणींनी खरं तर बायका 10 रुपये देताना पण खूप विचार करतात. कोणालाही जे आजपर्यंत रेकॉर्ड आहे जगात की 10 रुपये देताना सुद्धा खूप विचार करणाऱ्या बायका आहेत. पण ज्या दिवशी ऑपरेशन होतं तेव्हा माझ्याकडे खरंच 1.5 लाख रुपये होते अकाउंट आणि 4.5 लाख रुपये तेव्हा दीनानाथ मंगेशकरमध्ये खर्च सांगितला होता. पण 3 लाख आणायचे कुठून? पण मी निगम ठरवली आता समोर बसल्या निगम केस उभा राहा. तिनं एका मिनिटात काहीही विचार न करता 3 लाख मला ट्रान्सफर केले एका मिनिटात. म्हणजे इतकं प्रेम असं एखाद्याचं खरोखर म्हणजे अशा मैत्रिणी मिळणं मी खरंच खूप भाग्यवान आहे. म्हणजे मी नीता अंबानीपेक्षा खूप श्रीमंत आहे. जर नीता अंबानीला इथं बसवलं ना तर मी तिला टक्कर देऊ शकतो. त्याला 15 दिवसात त्या ती कादंबरी प्रकाशित करून म्हणजे काय संबंध नाही ना. पण ती प्रकाशन इतकी मोठी प्रोसेस असते ना
म्हणजे लेखकांना बोलवलेलं असतं आणि मग प्रोसेस असते ती मोठी आणि बरेच लोकांची म्हणजे मोठ्या मोठ्या दिग्गज लेखकांचे नोव्हेंबर डिसेंबरला आहे आणि मला 15 दिवसात कोण देणार होतं पण राजा सरांनी एक शब्द टाकला हिरावाल्यांना जे तांदळे मॅडम अमृता तांदळे आणि शरद तांदळे खूप मोठे लेखक उद्योजक आहेत ते येणार होते पण काही प्रॉब्लेममुळे आले नाही पण इतकी चांगली माणसं आणि राजा सरांच्या एका शब्दाला त्या बाईनं माझं लगेच मागितलं पीडीएफ आणि ॲडमिटिंग पण सुरू दुसऱ्या दिवशी म्हणजे काही बोलणं पण नाही पैशांचे व्यवहार किंवा काय द्यायचं काय घ्यायचं किंवा कादंबरी काही नाही मला चला मला प्रकाशन करायचे राजा सर तुम्ही मला प्रकाशन पण द्या आणि प्रकाशन मला पण द्या आणि लिहून पण द्या म्हणजे काय त्याची आयडेंटिटी वगैरे म्हणजे आपण असं कोणाला करतो जे आपल्याला आपले वाटतात आणि मला सगळेच आपले वाटतात म्हणजे माझा स्वभावच असा आहे की कोणीही माझ्या आयुष्यात येते मला सगळेच आपलेच वाटतात आणि मग मी त्या तेवढ्या हक्कानं त्या समोरच्या माणसाला मागते गोष्टी की नाही आणि मला असं काही वाटलं पण नाही मग एवढे कमिशनर आहेत आणि मी त्यांना एवढं हक्कानं म्हणते म्हणजे तर ते चुकीचं आहे सॉरी पण तो स्वभाव आहे तो स्वभाव बदलता येणार नाही सरांनी ते 15 दिवसात पुस्तक प्रकाशनाचा घाट पूर्ण करून दिला माझ्या शब्दाला मान दिला अशी इतकी भारी भारी किंवा प्रशांत पटवर्धन सरांनी एका फोनवर एवढं सगळं मीडिया वगैरे सगळं मीडियाचं काम प्रकाश सरांनी प्रशांत पटवर्धन सरांनी केले त्याच्यात माझा काही सहभाग नाही म्हणजे ओळख नाही पाळत नाही प्रशांत सरांना मी काही बघितलं नाही काय नाही कोण आहेत किती मोठे व्यक्ती आहेत मला एक जण म्हणाले पण आपण तुझ्याबरोबर अर्धा तास कशी बोलले ती खूप मोठी व्यक्ती आहे म्हटलं बोलले म्हणजे असं काय म्हणजे समोरची पण लोक कदाचित माझा तो निरागसपणा होळसरपणा आवडत असेल म्हणूनच कनेक्ट होत असतील असं मी मानते मला माहित नाही ते स्वतः नंतर कधीतरी ह्याच्यावर बोलतील किंवा मीच विचारेन मी लगेच कसं काय एवढं सगळं मॅनेज केलं किंवा काय तर अक्षय तर माझ्या त्या प्रवासात खूप मदत केलेली आहे म्हणजे संभाजी सामुदायची माझे सख्खे भाऊजे माझ्या 2 नंबर बहिणीचे मिस्टर आहेत किंवा आपले CEO साहेब एका शब्दाला एक फोन केला आणि ते हजर झाले त्यांची मीटिंग होती कुठं तरी ॲक्च्युली पण एका शब्दाला म्हणजे त्यांची पण माझी काही ओळख नाही आज मी त्यांनाच म्हटलं CEO साहेबांचा नंबर देत आहे मी खाली गेलेली ते माझे समोर होते आणि मी म्हणते अहो CEO साहेबांचा मला नंबर मिळेल नगरपालिकेत आले कोणतरी घुसले म्हणजे असं ओळख नाही काय नाही म्हणजे खरोखरच अशी लोक आपल्या आयुष्यात येणं किंवा आपली होणं म्हणजे खूप मोठं भाग्याचं असतं आणि मी भाग्यवान म्हणजे म्हणून मी स्वतःला सगळ्या या श्रीमंत लोकांच्या यादीत मी स्वतःला फर्स्ट समजते अंबानी नीता ह्या मला खालच्या वाटतात माझ्यापेक्षा कारण माझ्यावर अशी भरपूर माझ्यावर प्रेम करणारे लोक आहेत आणि तुम्ही असंच माझ्यावर भरभरून प्रेम करत राहा त्याची मुद्रा मी नेहमीच करत राहील अगदी भरभरून प्रेम देऊन कारण असं आहे की जो देतो ना त्याला 10 पटीनं 100 पटीनं मिळत असतं कदाचित मी जे 1 पटीनं तुमच्या प्रेम करते ते तुम्ही मला 1000 पटीनं देता आणि म्हणूनच मी एवढी समृद्ध कादंबरी लिहू शकली पण त्या कादंबरी लिहिताना मला खूप अडचणी आलेल्या ही माझी अंजू मैत्रीण जी मला खूप एन्करेज करायची रोज मी सकाळी 2 तास चालायला जायची म्हणजे मी प्रत्येक डिप्रेशनमध्ये असायची पहिली ओळ लिहिल्यापासून मी डिप्रेशनमध्ये कारण या आठवणी लिहिणं तसं खूप सोपं नाही त्रासदायक आहे पण ती मला रोज वेगवेगळ्या गोष्टी सांगून हसवायची आनंदी ठेवायची ती रेशमा रोज आईस्क्रीम खायला शुभांगीनं तर एकदा शुभांगी म्हणजे ट्रीट काढली का तर मी डिप्रेशनमध्ये आहे म्हणजे एवढी प्रेम करणारी लोक आपल्यासोबत असताना खरंच आपल्यासारखं थोडी श्रीमंत नाही आणि खरंच मी जगाची सगळ्या श्रीमंत बाई म्हणून मी स्वतःलाच जाहीर करते आणि मी माझं मनोगत पूर्ण करते तुम्ही माझ्यावर असंच भरभरून प्रेम करते धन्यवाद नियोजन करायचं असेल तर झाडे लावा झाडे जगवा आणि आयुष्यभराचं नियोजन करायचं असेल तर माणसं कमवा आणि आयुष्यभराचं नियोजन हे संगीताताई यांनी केलेलं आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही या निमित्ताने या संगीताताईंच्या या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने आज एवढे छान छान माणसं आपल्याला पाहायला मिळाली त्यांना ऐकायला मिळालं त्याबद्दल मी
मी देखील या सगळ्या श्रोत्यांच्या वतीने आपले आभार मानते. या ठिकाणी मी एवढंच म्हणू इच्छिते, भेट तुमची अशीच घडूनी कानी पडत राहू सूर विचारांचे, मांगल्याचा हा क्षण पाहून आता निनादत आहे सूर आभारांचे.